तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं आहे, त्याला पसरून घ्यायचं आहे मस्त. नॉनस्टिक पॅन असेल तर एकदम बेस्ट. त्याला ना जरा गरम करून घेऊ. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे 2 अंडे असे टाकून घ्यायचे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूने मीडियम आचेवर. हे बघा आता 1.5 मिनिटं झालेले आहेत, एका बाजूने मस्त फ्राय झाले. आता काय करायचं, त्याला ना असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील त्याला 1.5 मिनिटं कमीत कमी मीडियम आचेवर शिजवून घ्यायचे. तर बघा कंप्लीट 1.5 मिनिट झाले आणि आपले अंडा फ्राय व्यवस्थित झालेले आहेत. आता काय करायचं, जेवढे तुम्हाला खायचे आहेत ना 2, 3, 4, 6 तेवढे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये परत थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरं टाकायचं आणि एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरलेला फ्राय करून घ्यायचा आहे मस्त. एक गोल्डन रंग येईपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, त्याला पण फ्राय करायचं. बघा आता मस्त फ्राय झाले. आता त्याच्यामध्ये ना एक 4 ते 5 आपल्याला फिक्क्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात, बारीक चिरलेल्या. मिक्स करून घ्यायचे. एक जवळपास 30-35 सेकंद याला देखील मोठ्या आचेवर फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तर आता त्याच्यामध्ये ना इथे 4 ते 5 मीडियम आकाराचे टोमॅटो अशा मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घ्यायचे. पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, ते त्याच्यात टाकायचं. टोमॅटो जे आहे ना थोडे जास्तच घ्या बरं का, कारण टोमॅटोच आपल्या ह्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट आहे आणि त्याने इतकी मस्त चव लागते ना, खरंच सांगतो. हे तुम्हाला टोमॅटो वाटतं आहे जास्त, पण आता त्याच्यातलं पाणी ज्यावेळेस आटल ना मोठ्या आचेवर त्यावेळेस ते व्यवस्थित एकदम बॅलन्स होऊन जाईल. तर बघा एक जवळपास 2 ते 3 मिनटं लागलेत त्याला मोठ्या आचेवर पूर्ण पाणी आटवायला आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आजूबाजूला आहे बघा तेल सुटलेलं आहे. याचा अर्थ आपला बेस रेडी झालेला आहे. थोडीशी हळद टाकायची, कश्मीरी मिरची पावडर टाकायची, ही पण तिखट नसते जास्त, त्याने कलर पण मस्त येतो. अर्धा चमचा चिकन किंवा मटन मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आता गॅस वाढवायचा आहे आणि त्याला फ्राय करून घ्यायचं. थोडंसं त्याच्यात पाणी टाकायचं आहे, एकदम थोडंसं, म्हणजे काय होतं फ्राय व्हायला ना मदत होते आणि त्या तळाला जो चिकटलेला मसाला आहे ना तो पण एकजीव व्हायला मदत होते. हे बघा आता 1 ते 1.5 मिनटापासून मी त्याला फ्राय करतो आहे, मस्त फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे. कारण थोडीशी ग्रेव्ही त्याच्यात ठेवायची आहे, जास्त नाही, एकदम पातळ नाही करायचं. थोडीशी ग्रेव्ही म्हणजे कसं असं घट्टसर पाहिजे बघा, हे असं. आणि याला उकळी फुटली की मग त्याच्यामध्ये हे फ्राय केलेले जे आपले अंडे आहेत ते असे सोडायचे. जर अंडे थोडेसे जास्त असतील ना मोठे, तर त्याचे तुकडे केले तरी काय हरकत नाही बरं का.
त्याला मिक्स करून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवा बरं का, नाही तर जळून जाईल ते. असंच आहे ना, चमच्याच्या सहाय्याने त्याचे तुकडे करून घ्यायचेत हे असे. आता त्याच्यामध्ये ना कोथिंबीर अशी स्प्रिंकल करायची मस्त. आणि बघा आपला सुंदर अंडा फ्राईड मसाला खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही याला भातासोबत चपातीसोबत मस्तपैकी आस्वाद घेऊ शकता. आणि रेसिपी जरूर ट्राय करा मित्रांनो. आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हे बघा इतकी सुंदर अशी अप्रतिम लागते ना, खरंच सांगतो तुम्हाला. नॉर्मल अंडा मसाला तुम्ही विसरून जाल खायचा जर एक वेळेस ही बनवली ना. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.